माझी ही पहिलीच भेट आहे, त्यांची माझी ही पहिलीच भेट आहे. त्यांच्या घराण्याशी, त्यांच्या घराण्यातील शाहिरांशी माझे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. माझा लेखीविषय त्यांच्याकडे असेल तरी सुद्धा आज त्यांची माझी पहिली भेट आहे. मी शाहिरांना विनंती करेन, बसायची आवश्यकता नाही. मी मुंबई मंडळाचा शाहीर आहे, आपण राजापूर मंडळाचे शाहीर आहात. फक्त आपली लेखी प्रत घेऊन यायची आहे. तुमच्याने माझ्या शिष्याशी सुद्धा कार्यक्रम झाले, तुमची लेखी प्रत माझ्याकडे ऑलरेडी आलेली आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, ती घेऊन जायची आहे. आणि तुम्ही तुमची लेखी प्रत या प्रश्नाची जी काय आहे ती घेऊन यायची आहे. विनंती करतो. दादा, मजा नाही आ रहा है सांगत राहतो. असं वाटतं आवाज बसल्यावर का वाटतंय, ह्याचा माईकचा बसल्यावर का वाटतंय, माझा बसलाय सोडा. कालची जी मजा होती ना ती आज नाही वाटत आहे. काय समजत नाही, घरच्या देवाची नाही, त्याचा काही नाही इशू. मला रिप्लाय द्या फक्त, बाकी करूया. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या गावातील, या विभागातील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील शक्तीवाले असू द्या, तुरेवाले असू द्या, शाहीर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. खास करून आमच्या गुरुवारांनी सांगितलं की शाहीर प्रमाण शिफ्ट डाऊन वर चालेल, 2 मिनिटं शिफ्ट डाऊन. शाहिरांनी आमच्या सांगितलं किसन मोहन कळवणकरांनी व कार्यक्रम राजापुरामध्ये आहे आणि राजापूर तालुक्यामध्ये ज्ञानाचा भांडार असणारा एक अवलिया त्या ठिकाणी राहतो. माझे चांगले मित्र आहेत असं मला बुवांनी सांगितलं. बुवा आणि सन्मान्य गोसावी बुवांचं, त्यांनी भाई गोसावी बुवांचं नाव घेतलं. त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझ्या गुरु समान आहेत आणि निश्चितपणे त्यांचा मान राखूनच आजचा कार्यक्रम करेन. पण कार्यक्रम भाई गोसावींचा माझा नाही, नितीन गोसावींचा आहे. मान कापायची तर त्यांची कापड नितीन गोसावी असं म्हणतात. म्हणून भाई गोसावी आपणाला शाहिरी मानाचा बुवाने आवर्जून सांगितलं आहे, मनापासून त्यांना मानाचा मुजरा करा. फार मोठी विभूती आहे आणि शाहिरांना सुद्धा मानाचा मुजरा. दादा, तुमचा झाला नाही काय सकाळी कार्यक्रम, तो जाऊन येतो. म्हणून होतो. सचिन बुवा म्हणतात ना, माझा बरोबर लक्ष असतो, काळजी करायची नाही. जो काही एडी नाही बाकीची, तुम्ही एकटे शाळे नाही, म्हणून होतो. माझं बरोबर लक्ष आहे तुमच्या, लक्षात ठेवायचं. येणारा बुवा नव्हे, कोण 25 घासले डोक्यामध्ये, लक्षात ठेवा. नाही तर अपमान करून घ्याल उगाच या सगळ्या लोकांसमोर. असं काहीतरी बोलेल मग चुकून जाईल मी तोंडातून, म्हणून म्हणतो. जसं तुमचं येतं ना तसं येतं माझं असं. सॉरी आहे का. आजच्या कार्यक्रमाला मला साथ संगीत देत आहे माझे सर्व संगीतकार, वाद्यकार, दोन्ही ढोलकीपट्टू शुभम सुतार आणि अपूर्व झाडेकर. थोडा आपण ऐकलेला आहे. कीबोर्डला आहेत सुनील वेदरे, रंजोला आहेत पंकज घाणेकर, ऑक्टोपेटला आहेत राजेश कळापटे. आणि माझ्या सर्व मायबापांना मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणायचं आहे का, हॅलो हॅलो, ये तो ये अच्छा लगा है, ये बढ़िया लगा है, तो वही लागला नाही हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 थोडा प्रबल द्या. माईक दाबतोय, आवाज दाबतोय, अशी काय नाही. हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक. ओके, हा आता ओके. आज थोडं मॉनिटरला आवाज करून जय जय
स्वसवे ध्यान आत्मरूपा देवा तुझी गणेश सकला मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी बंधन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे आजचा दिवस आजचा प्रसंग आजचं वातावरण ज्याने हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला सर्वांनी माझा सर्व सोगम परिवार या परिवारातील सर्व मंडळी लहान थोर वृद्ध अबाल वृद्ध सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आजची स्तवन माझ्या गणरायाच्या चरणी आणि माझ्या सोगम परिवारासाठी म्हणायचं आहे काय लक्षात असू द्या पिढ्या पिढ्याची परंपरा म्हणून आणले घराला मनोभावे पुजले रिद्धी सिद्धीच्या वराला एक काही पिढ्या पिढ्याची परंपरा म्हणून आणले घराला मनोभावे पुजले रिद्धी सिद्धीच्या वराला विनंती माझी या श्री गौरी हराला अरे सुखाचे दिवस दाखव या सोगम परिवाराला खाली हो सोगम परिवाराने महागणपती हा पूजला या सोगम परिवाराने सोगम परिवाराने बस महागणपती हा पूजला वंदन माझे पहिले हे श्री गणेशा तुझला
नमाज पहिले हे श्री गणेश तुझला नमाज पहिले हे श्री गणेश तुझला सोगम परिवाराने सोगम परिवाराने महागणपती हा तुझला सोगम परिवाराने महागणपती हा तुझला नमाज पहिले हे श्री गणेश तुझला नमाज पहिले हे श्री गणेश तुझला
ठिकाणी स्तवन गायलेले आहे. या स्तवनाचा शेवट करताना मित्रांनो म्हणायचं आहे, सद्गुरु सदानंद थोर गुरु घराण लहरी बाळनाथ दिले वरदान, लहरी बाळनाथ दिले वरदान, लहरी बाळनाथ दिले वरदान, गुरुवर्याचा या राखुनी यमान, सुस्वर आळविले सचिन शागिरान, सुस्वर आळविले सचिन शागिरान, सुस्वर आळविले सचिन शागिरान, अनादि अनंताचा या अनादि अनंताचा आत्मोद, या अनादि अनंताचा आत्मबोध हा समजला, अनादि अनंताचा आत्मबोध हा समजला. वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला, वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला, वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला, वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला. सोखम परिवाराने सोखम परिवाराने महागणपती हा पूजला, सोखम परिवाराने महागणपती हा पूजला. वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला, 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 वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला. सोखम परिवाराने महागणपती हा तुझला, वंदन माझ पहिले हे श्री गणेश तुझला. श्री गजानन महाराज की धावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विजय असो. श्री केरळ रिंगणास मंडळ गोंडे सकल गुरववाडीचा विजय असो, असो, असो. छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया.
वेणीवाकडे स्तवन आपल्या चरणाचे आहे. कैलासवासी तुकाराम पांडुरंग सोगा यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आले आहे. सांगितलं माझं नाव घेऊ नका. कैलासवासी तुकाराम पांडुरंग सोगम या घरातील एक वयस्कर वयोवृद्ध आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ या पडवे गावचे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे 200 रुपयांचं भारदार पारितोषिक त्याचप्रमाणे हा देतो. सध्या अजूनही पारितोषिक आहे. सध्या शक्तितुऱ्यामध्ये नंबर 1 ला गाजत आणि वाजत असलेले नाव म्हणजे शक्तिवाले शाहीर सचिन कदम बुवा यांच्या काव्यात बिनचूक यमक बोलण्यात धमक आहे. खरंच उत्तम राहणी. वा छान छान लिहिले काय. कडक लेखणी, बेधडक बतावणी, गोड वाणी, सुंदर गाणी, रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि हृदयात घर करून राहणारी अशी तुमची सारी कहाणी. म्हणूनच तुमच्या प्रसिद्धी आणि म्हणूनच तुमची प्रसिद्धी आणि नावलौकिक आहे. विजय बायकोळी, संदीप मोरे आणि त्यांची या सर्व भुवांच्या मागे शक्तिवाल्या शाहिरांमध्ये माझे सर्वात आवडते कलावंत म्हणून तुम्हीच आहात. म्हणून तुरेवाले शाहीर राजू शिंदे डोंगर यांच्याकडून 200 रुपयांचं भारदार. आपण जोपासलेला या लोककलेचं समाधान कधी वाटतं माहितीये का? जेव्हा तुरेवाल्याकडून जेव्हा आपल्याला बक्षीस येते ना एखाद्या, तेव्हा समाधान वाटतं की आपण ही लोककला जोपासतोय. आपले पावलं योग्य दिशेने पडताय. निश्चितपणे जरी तुरेवाले असतील तर राजा होता तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे श्री स्वप्नील मिस्त्री यांच्याकडून टोपीवाला देव पाणी बिनी पिऊन घ्या. पाणी आपल्याला पाजायचं आहे का नाही? स्वप्नील आता तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा वेळोकडा गाऊन सादर करतोय म्हणायचं आहे. 1.5 दिवसाच्या 5 दिवसाच्या यांना 7 दिवस गणपती होते. 7 दिवसाच्या आणि सुगम परिवाराच्या प्रमाणेच अनेक घराघरामध्ये 10 दिवसांचे गणपती सुद्धा असतात. काही ठिकाणी 21 दिवसांची सुद्धा आहेत. तर उद्या हा गजरा आहे माझा. उद्या सर्वांचा निरोप घेऊन जाणार आहेत. माझा युट्यूबला गण आलाय. तुम्ही निश्चितपणे जे इंस्टाग्रामला वगैरे बिनकामाचे लोक फिरत असतात ना, बघत असतात, ते बघितले नसेल निश्चितपणे. बाकी माझी जी भोळी बापडी जनता आहे त्यांच्यासाठी मी गण गातोय. आणायचं काय लक्षात. श्री गजानन श्री गजानन निघाले का गावा पण सांभाळून जावा. निघाले का गावा तुमची असू द्यावी माया आम्हावर छाया. आज हा निरोप आमचा घ्यावा. निघाले का गावा सांभाळून जावा. निघाले का गावा.
घरात ढोलचा वाजतो सनईची सुरात ढोलचा वाजतो सनईची सुरात ढोलचा वाजतो सनईची सुरात हार फुलांनी सजली निघाली वरात कायमच राशील देवा आमच्या अंतरात कायमच राशील देवा आमच्या अंतरात कायमच राशील देवा आमच्या अंतरात आम्हावटवर घेवा गजानन देवा आम्हावटवर घेवा गजानन देवा पुढच्या वर्षी लवकर यावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा दुःख किती होते म्हटलं जनाच्या मनाला निरोप देतो माझ्या लाडक्या जनाला निरोप देतो माझ्या लाडक्या जनाला निरोप देतो माझ्या लाडक्या जनाला विसरणार नाही तुमच्या त्या ऋणाला पुढच्या वर्षी लवकर यावे सणाला पुढच्या लवकर यावे सणाला पुढच्या लवकर यावे चतुर्थी सणाला कवी अंकुशाला सचिन शागिराला कवी अंकुशाला सचिन शागिराला तुम्ही सदैव स्मरणात ठेवा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा विगजानना विगजानना निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा सांभाळून जावा तुमची असू द्यावी माया भावर छाया आज हा निरोप आमचा घ्यावा निघाले का गावा पण सांभाळून जावा निघाले का गावा गण झालेला आहे, जास्त वेळ घेत नाही. गवळण सादर करतो माझ्या
माय मौल्यांचा, माझ्या समाजाचा आणि माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण आहे. बुवांची माझी पहिली भेट आहे, थेट आहे, पहिली भेट आहे पण थेट आहे. त्यामुळे थोडीशी टिचकी बुवांना मारून जाणार, कारण आज बरीचशी मातब्बर मंडळी बुवांच्या सोबत आलेली आहेत. आहे का नाही? मी एकटाच आहे. एकटा म्हणजे आपला बारीक पोर आणला आणखी सोबत म्हटलं घाबरायला नको, भिवून पालायला नको ना, कोणतरी आधाराला हवा का नाही. वगैरे मातब्बर लोक आहे. असो, रंगमंचावर कधीही माघार घेतलेला शाहीर नव्हे. आणि आजही सांगतो, शाहिरांनी एवढं ऐकावी आणि निश्चितपणे त्याचं उत्तर द्यावं अशी त्यांना मी विनंती करतो. गंमत बनवून घेतलेली आहे, गंमत बनवून घेतलेली आहे, राग मारायचा नाही. हा आवर्जून सांगतो, ऐका. हा काय चांगल्या बोले, इकडं आहे चांगल्या बोले. दीपक त्याला जाऊन चिपक काय बोललं, चला दिलाच घ्या. बघ हा नंदा तुझा मुकुंदा, बघ हा नंदा तुझा मुकुंदा, अरले वटवट करतोय जास्ती. आदर राखूनच गवळण सर्वांचा, लहान खोरांचा, मोठ्यांचा, सगळ्यांचा आदर राखून, माझ्या मायमौल्यांचा आदर राखून. पण थोडीशी टिचकी आहे बुवा, कारण पहिल्यांदा भेटले असं सोडायला नको आहे का, आहे ना. दिसला पाहिजे. परवा कार्यक्रम त्यांचा झालेला आहे आमच्या शिष्यांसोबत. थोडस तेव्हा झालेला आहे, काही शब्द उत्तर प्रत्युत्तर शब्द काहीतरी झालेला आहे असं तेव्हा बुवा बोललेले आहेत. म्हणून तुम्हाला घाबरवत नाही, घाबरू नका. ऐका गवळण. बघ हा नंदा तुझा मुकुंदा, बघ हा नंदा तुझा मुकुंदा, लय वटवट करतोय जास्ती. बघ हा नंदा तुझा मुकुंदा, अरे खड्या वटवट करतोय जास्ती. ही म्हणते गोकुळची वस्ती, ही म्हणते गोकुळची वस्ती, ओ याची जिरवाय पाहिजे मस्ती. ही म्हणते गोकुळची वस्ती, याची जिरवाय पाहिजे मस्ती.
पाठ हात खाला या बघतोय अरे म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे लास्टला शेवटला नाचा म्हणून शेवटला नाचा इथे बसा इकडे जीव जगवयाचा उसला हाय तू विडा हो उसला हाय तू हो उसला हाय तू विडा पण याच्या कानात एवढा नाही म्हणिरा कालिया उठला आवत सुटला कालिया उठला आवत सुटला कराया त्याच्याशी कुस्ती कालिया उठला आवत सुटला कराया त्याच्याशी कुस्ती अवई म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय या सचिनची घेतली धास्ती या सचिनची घेतली धास्ती ओ म्हणते गोकुळची वस्ती एकदा जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे ओ बघा गंगा सांगूता वटवट करतोय जास्ती बघा गंगा सांगूता वटवट करतोय जास्ती म्हणते गोकुळची वस्ती याची जिरवाय पाहिजे मस्ती 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 म्हणते गोकुळची वस्ती एकदा जिरवाय पाहिजे मस्ती हो तुमची नाही इष्टाला म्हणते राधा चांगले शब्द आहेत साधे एवढे काही जिवारी लागणारे नाहीये एवढे जिवारी लागणारे नाहीये आणि आपलं लागलं तर आपलं तुम्ही बघून घ्या आमचं काय म्हणणं नाही देवांशाच्या माध्यमातून 151 रुपयांचं पहारदार पारितोषिक बुवांसाठी एकच वार काळजाच्या आरपार करा बुवांची साला काढा बुवांना साला आहे साला नाही मला वाटली केस मला जास्त वाटली काय माहिती तुम्हाला तुमच्या इकडे सांग मला काय माहिती नाही असो कट्टर शाहीर सचिन कदम फॅन
शिंदे, वा वा वा, शिंदे, शिंदेकडून बक्षीस आलेलं आहे वा. मुख्यमंत्री तुमचे असो तुमचा सिक्का चालणार आणि म्हणून शेवटचं पद माझ्या फेरीत पहिल्या जास्त वेळ न घेता म्हणून मी मुद्दामून मित्रांनो लेक्चर कमीच केलेला आहे. 10-9 दिवस कंटाळलेला माणूस आहे मी. शक्यतो त्याच्यामुळे लेक्चर बाजी नाही जास्त, तुम्हाला जास्तीत जास्त गाणे ऐकवण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून शायरांना देखील विषय दिलेला आहे. निश्चितपणे त्यांच्या इतर शायरांच्या माध्यमातून तो त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचलेला आहे आणि निश्चितपणे आज सन्माननीय शाहीर भाई वसम या कार्यक्रमाला उपस्थित आहे. निश्चितपणे या भावाने मला सांगितल्याप्रमाणे ज्ञानाचा भंडार आहे, ज्ञानाची खाण आहे. निश्चितपणे ते माझा प्रयत्न करतील. शायरांना मी लेखी विषय दिला आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. हा यांच्यापुरता विषय नव्हे, कारण आमच्याकडे पद्धत आहे. आम्ही बाप एकच सांगतो, आम्ही बाप एकच सांगतो. आम्ही 50 प्रश्न देत नाही. आम्ही आमचा एक प्रश्न जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत कोकणातल्या नव्हे कुठल्याही अगदी चेन्नई पर्यंत गेलो कार्यक्रम करायला तरी प्रश्न आम्ही येतो. आमची प्रथा आहे, ही आमच्या घराण्याची प्रथा आहे. तर त्याच्यावर मला बोलायला लावू नका म्हणून मुद्दामच सांगतोय, कारण मी तुमच्या दुसऱ्या विषयाचं निश्चितपणे उत्तर शाहीर या ठिकाणी आणलंय. तुम्ही आज विषय मला बदलून दिलेला आहे, ज्या शाहिरांना तुम्ही दिलाय. तुमचा दोन्ही विषय माझ्याकडे आहेत, हे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आमच्याकडे अशी पद्धत आहे, जोपर्यंत विषय फुटत नाही तोपर्यंत आम्ही बदलत नाही. आमच्याकडे पद्धत अशी, आम्ही बाप एकच सांगतो, असे आमच्याकडे पद्धत आहे. हा, तुम्ही 2 विषय दिलेले आहेत, मला दुसरा विषय तुमच्याकडे आलेला आहे. तुमचे दोन्ही विषय माझ्याकडे आहेत, माझ्या दोन्ही शायरांकडून माझ्याकडे आलेले आहेत. दोन्ही विषय दिलेला तो सुद्धा आलेला आहे आणि तुमचा जो वेदांचा विषय आहे तो सुद्धा मी निश्चितपणे माझ्याकडे आहे. निश्चितपणे त्याचा मी सारांश तुम्हाला देऊन जाईनच. आज तो प्रश्न बदललाय, पण मी माझा प्रश्न तोच आहे, अगदी चांद्यापासून मांद्यापर्यंत निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. माझा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? सरळ प्रश्न आहे आणि शाहिरांना विचारलाय, फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, मोठ्या मनाला प्रश्न फक्त म्हणून जाहीर करून जाईल, मोठ्या मनाला सांगितलंय आणि म्हणून तुम्हाला लेखी विषय दिलेला आहे. तो वाचा, नाही तर चावा, वाचा आणि उत्तर द्या. म्हणायचं आहे काय म्हणून कलिजारके ऊपर लगाएंगे. मी जिथं गातोय तिथून घ्या, कलिजारच्या वरती 1 नोट वरती. जो 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 भेटते का आता भेटली का? जो 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 शाहीर तुम्ही ज्ञानीवंत, नका बसू मळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ, मनी घोलवा हो नाव तुमचं हे मोठं. नका बोलू मुळीच खोट, तुमची आमची पहिलीच भेट. अहो मांडोलवा डोकं चालवा, डोकं चालवा, डोकं चालवा जरास, डोकं चालवा.
आज बाळासाहेब तुमची आठवण येते या गाण्याची सुद्धा या सोहम परिवारामध्ये एका छोट्या अशा कलावंताच्या मुलाचा एक वाढदिवस सुद्धा आहे, फरमाईश आहे. तुम्ही जास्त वेळ न घेता शाहिराला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे, वेळेचं सुद्धा बंधन आहे आणि म्हणून पहिली फेरी या ठिकाणी संपवतो. जय जय महाराष्ट्र.